तुम्ही हेअर स्मूथनिंग करायचा विचार करताय किंवा परमनंट हेअर स्ट्रेटनिंग करायचा विचार करताय? मग थांबा, आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून जा. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही फायदे आणि काही तोटे सांगणार आहे हेअर स्मूथनिंगचे. आणि हे मी असंच फक्त बडबड करणार नाहीये, मी पूर्ण एक्सपिरियन्स घेतलाय आणि माझ्या एक्सपिरियन्स वरून मी काही पॉइंट्स काढले आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्याने तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. सो मी रिसेंटली एक व्हिडिओ केला होता माझ्या हेअर स्मूथनिंग स्टोरीचा. सो तो स्टोरी टाइम व्हिडिओ होता आणि मी त्याच्यामध्ये पूर्ण सांगितलं होतं की मी जेव्हा हेअर स्मूथनिंग केली होती तेव्हा मला म्हणजे माझा एक्सपिरियन्स कसा होता. सो जर तुम्हाला ती बॅक स्टोरी ऐकायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. हा आहे तो व्हिडिओ, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. सो तुम्ही आधी तो व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ बघा. सो आता आपण डिरेक्टली फायदे आणि तोट्यांवरती जाऊया, कारण की मी त्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट सगळं काही कव्हर केलं होतं. आणि आय थिंक मी सगळ्यात आधी फायदे सांगते, बिकॉज कुठलीही गोष्ट करायच्या आधी आपल्याला त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी माहिती पाहिजे असतात आणि मग नंतर आपण खराब गोष्टींकडे बघतो. सो फायदे आहेत माझ्याकडे, काही पॉइंट्स लिहून ठेवले आहेत मी इथे. सगळ्यात पहिला फायदा, आणि जो सगळ्यांनाच माहिती आहे, की स्मूथनिंग केल्यावरती तुमचे केस जे आहेत ते स्ट्रेट होतात आणि तुम्हाला रोज रोज ते स्टाईल करायची गरज नाही पडत. आणि हे म्हणजे हा फायदा म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण त्याच्यासाठी स्मूथनिंग करतो. सो रोज तुम्हाला स्टाईल करायची गरज नाहीये. माझे तुम्ही बघाल तर हे असे कर्ली केस आहेत, तर मी ना ऑलमोस्ट एव्हरी डे किंवा जेव्हा पण मी केस धुवायचे तेव्हा मी स्टाईल करायची आणि त्यांनी माझे केस खूप जास्त डॅमेज झाले होते. म्हणून मग मी स्मूथनिंग करायचा विचार केला आणि त्याच्या मागे माझं हेच रिझन होतं की मला रोज रोज स्टाईल करायची गरज नाहीये. एकदा मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं की मग मला रोज तसे माझे जसे मला पाहिजे आहेत केस, स्ट्रेट, स्मूथ, सिल्की तसे केस मला मिळणार. सो तो एक फायदा आहे. आपला फायदा नंबर 2 आहे की तुमचे केस खूप जास्त मॅनेजेबल होतात आणि तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही त्याला स्टायलिंग करण्यामध्ये. खूप वेगळ्या हेअरस्टाईल करण्यासाठी काही तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागत नाही. इतके जास्त मॅनेजेबल केस होऊन जातात. हे असे केस मॅनेज करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. फ्रिझी केस मॅनेज करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. बट स्मूथनिंग केल्यावरती केस सॉफ्ट होतात, स्मूथ होतात, फ्रिझीनेस नाही होत, तर ते मॅनेज करणं खूप जास्त इझी पडतं. फायदा नंबर 3 आहे की तुम्ही तुमच्या केसवरती खूप कमी हीट यूज करता. म्हणजे हीट यूजच नाही करत आपण, कारण की ऑलरेडी केस आपले स्ट्रेट असतात. हा, तुम्हाला जर केस परत कर्ल करायचे असतील मग तुम्हाला हीट यूज करावी लागते. बट आय गेस आता मार्केटमध्ये ना खूप सगळे हीटलेस कर्लिंगचे पण ऑप्शन्स आहेत. स्ट्रेट केस करण्याचे विदाउट हीट खूप कमी ऑप्शन्स आहे, 1-2च असतील मेथड्स. बट जे हीटलेस कर्लिंग आहे त्याचे खूप सगळे ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही ते इझिली करू शकता. बट तुम्हाला जर हीट लावायची असेल तर ती गरजच नाहीये, कारण की तुमचे केस ऑलरेडी स्ट्रेट होऊन जातात. आणि चांगली बात आहे, म्हणजे आपण केस आपले कमी डॅमेज करतो, डॅमेज करतच नाही, बिकॉज आपण हीटच यूज करत नाही. सो ती तर एक खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप म्हणजे एकदम टॉप नंबरचा फायदा आहे तो. फायदा नंबर 4 आहे की तुमचे केस एकदम बिलकुलच असे फ्रीज फ्री होऊन जातात. बिलकुल फ्रिझीनेस नाही राहत. इतके मस्त, इतके सॉफ्ट, इतके स्मूथ आणि शायनी केस होतात आणि फ्रीजचं नामोनिशाण नसतो. आणि ती एक खूप चांगली बात आहे, बिकॉज तुम्ही जर बघितलं माझे केस खूप जास्त फ्रीझी आहेत आणि स्मूथनिंग केल्यावरती मी हे नोटीस केलं होतं की माझ्या केसांमधली फ्रीझीनेस जो आहे तो पूर्ण गायब झाला होता आणि मला त्याने इतकी खुशी होत होती. सो येस, 4 पॉइंट झाले आपले. 5th नंबरचा फायदा आणि हा लास्ट फायदा आहे. सो तो आहे की स्मूथनिंग ही आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट. वन टाइम इन्व्हेस्टमेंट ॲज इन की तुम्हाला रोज रोज किंवा एव्हरी वीक तुम्हाला स्ट्रेट नाही करावे लागत किंवा पार्लरमध्ये जाऊन ब्लो ड्राय नाही करावं लागत. एकदा तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली की तुम्ही 6 महिने बिलकुल त्याच्याकडे बघूच नका. ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट टाईप आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एकदा केल्यावर तुम्हाला जन्मभर बिलकुल करावंच नाही लागत, तसं नसतं. तुम्हाला बस 6 मंथ्स पर्यंत तुम्हाला बिलकुल बघायची गरज नाही आहे. आणि आय थिंक ती चांगली बात आहे, कारण की एकदाच आपण पैसे इन्व्हेस्ट करतो मग नंतर आपल्याला परत परत करायची गरज नाहीये. कारण की मी असे लोक बघितले आहेत की ते एव्हरी वीक, ऑलमोस्ट एव्हरी वीक ना ब्लो ड्राय करायला पार्लरमध्ये जातात, सेलॉनमध्ये जातात आणि तिथे 500-500, 1000-1000 रुपये घालवून येतात. हेअर वॉश करण्यासाठी पैसे घालवून येतात. बट त्यांना बेसिकली जे करायचं असतं ते ब्लो ड्राय करायचं असतं किंवा केस स्टाईल करायचे असतात. सो त्याच्यासाठी आपण एव्हरी वीक पैसे न घालवण्यापेक्षा ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आय गेस ती खूप चांगली बात आहे. म्हणजे एकच वेळा आपण पैसे गुंतवले आणि मग नंतर आपल्याला काही बघायची गरज नाहीये. सो आय गेस ती पण एक चांगली
वाली बात आहे. आणि ह्या 5 फायद्यांच्या सोबत आपले स्मूथनिंगचे फायदे संपले आहेत गाईज. खूप फास्ट व्हिडिओ होणार आहे हा, कारण की मी ऑलरेडी सगळे पॉइंटर्स काढून ठेवलेले आहेत. सो तुम्हाला मी पटापट सांगणार आहे. 5 आपल्याकडे फायदे आहेत, बट माझ्याकडे 6 तोटे आहेत या स्मूथनिंगचे. सो ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिला तोटा हा आहे की स्मूथनिंग ही जी ट्रीटमेंट आहे ती थोडी कॉस्टली आहे. आता कॉस्टली म्हणजे ते प्रत्येकाच्या याच्यामध्ये डिफर करतं, की कॉस्टली म्हणजे महाग कोणाला 5,000 महाग वाटतं, कोणाला 10,000 महाग वाटतं, 5,000 बिलकुल महाग नाही वाटत. सो अशा टाईपचं आहे. माझे केस मी इतके कट केले होते, इतके, ठीक आहे. एकदम शॉर्ट बॉब होती, एकदम शॉर्ट बॉब. मी पिक्चर्स ऍड करणार, यावेळेस मी पिक्चर्स ऍड करायचं बिलकुल विसरणार नाहीये. सो माझी शॉर्ट बॉब होती आणि त्या शॉर्ट बॉबचे तेवढ्या लेंथचे हेअर स्मूथनिंगचे त्या सॅलॉन वाल्यांनी घेतले होते 4,000 रुपीज. बट त्याच्यामध्ये मला हेअरकट जे आहे ते कॉम्प्लिमेंट, हेअरकट नाही, मला हेअर स्पा कॉम्प्लिमेंटरी होतं. स्मूथनिंगच्या एखाद्या महिन्यानंतर हेअर स्पा त्यांनी मला एक कॉम्प्लिमेंटरी दिलं होतं. बट स्टील 4,000 रुपीज फॉर धिस मच लेंथ. प्रत्येक जण इतकी लेंथ करून स्मूथनिंग करायला नाही प्रिफर करत. कोणाला एवढ्या केसांवर स्मूथनिंग करायची असते, सो ते लेंथ वाईज डिफर करतं आणि लेंथ वाईज ती प्राइस वाढत जाते. आणि आय गेस 4,000 रुपीज फक्त इतक्या केसांसाठी, केसांच्या लेंथसाठी खूप जास्त झाले आहे. माझ्यासाठी तरी जास्त होते ते. बट तेव्हा काय होतं की मला करायचंच होतं, सो मी केलं. मी काय बघितलं नाही पैशांकडे, आणि तसं पण ते मला पप्पांनी गिफ्ट दिलं होतं. सो जेव्हा पप्पांचे पैसे असतात तेव्हा आपण बघत नाही, असं काही नाहीये. तुमचे पैसे असो, तुमच्या पप्पांचे असो, कोणाचेही असो, पैसे जे आहे ते वाईजली खर्च करा. तर मला असं वाटतंय की ते खूप कॉस्टली होतं. आणि आय डोंट नो यार, म्हणजे तुम्ही इतक्या लेंथचे जर 4,000 रुपीज घेत असणार तर ऑफकोर्स ते महागच वाटणार आहे, कोणालाही महाग वाटणार. मला तर वाटलं होतं. सो हा एक खूप मोठा तोटा होता. नेक्स्ट जो आहे, तर ही आता आपण म्हणू की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे, बरोबर आहे. एकच दिवस तुम्ही जाता, बट तो जो दिवस आहे तो तुम्हाला पूर्ण दिवस त्याच्यात घालवावा लागतो. ही प्रोसेस, ही ट्रीटमेंट इतकी जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि फक्त एक दिवस नाही आहे. तुम्ही आज गेले सॅलॉनमध्ये ते हेअर स्मूथनिंग करायला, तुमचा ऑलमोस्ट पूर्ण दिवस जाणार त्याच्यात, ठीक आहे. तुम्ही घरी गेल्यावरती तुम्हाला 2 ते 3 रात्र ते केसांना बिलकुलही मोड नाही पडू द्यायचे, बिलकुल त्याला धक्का नाही लागू द्यायचा. तुम्ही कसं झोपणार मग तुम्ही ते बघा. बट तुम्हाला बिलकुल त्याला धक्का नाही लागू द्यायचा, तसं तुम्हाला झोपायचं आहे. 2-3 दिवस तुम्हाला केसांना पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही लागू द्यायचा आहे. सो ते पण आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसांनी परत जावं लागतं सॅलॉनमध्ये आणि राहिलेली जी ट्रीटमेंट आहे ती करावी लागते. सो तेव्हा पण तुमचा अर्धा दिवस तर जातोच. कारण की सॅलॉनमध्ये गर्दी वगैरे पण असते, असं नाही की फक्त आपणच एक कस्टमर असो. तर ही जी प्रोसेस आहे ही खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे असं मला वाटतं. कारण की 1.5 डे तुम्ही सॅलॉनमध्ये घालवणार, ठीक आहे. त्याच्यानंतर असं नाहीये की फक्त सॅलॉनमध्येच तुम्हाला काळजी घ्यावी लागते. घरी आल्यावर पण काही दिवस, 3-4 दिवस, तुम्ही एक पूर्ण वीक पकडून घ्या. सो तुमचा पूर्ण वीक जातो ही ट्रीटमेंट, ही प्रोसेस करण्यासाठी, या ट्रीटमेंटची प्रोसेस करायला. आणि आय गेस ती खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. बिकॉज मला तिथे थांबून मी इतकी कंटाळली होती. बट काही ऑप्शन नव्हतं, कारण की आता मी एकदा बसली होती चेअरवरती, सो कुठे जाणार. बट एक माइंडमध्ये घेऊन जा की तुम्हाला खूप जास्त टाइम लागणार आहे. आणि तसे पण हेअरची कुठली पण ट्रीटमेंट असेल तर आपल्याला टाइम लागतोच. मग तुम्ही हेअर कलरिंग करा, स्मूथनिंग करा, स्ट्रेटनिंग करा, त्याच्यासाठी थोडा टाइम लागतोच. एवढे दिवस तर जातातच. बट स्टील तुम्ही जर जात असाल हेअर स्मूथनिंग करायला, तर तुम्ही एक माइंडमध्ये ठेवून जा की आपल्याला टाइम लागणार आहे. ऑलमोस्ट पूर्ण दिवस पण लागू शकतो. सो दुसरे काही कुठले कामं घेऊ नका त्या दिवशी. बस एकच काम घेऊन जा आणि तेच करून या. सो हा होता आपला दुसरा तोटा. तोटा नंबर 3, जसं मी तुम्हाला म्हटलं की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, बट फक्त 6 मंथ्स पर्यंत. बिकॉज आफ्टर एव्हरी 6 मंथ्स तुम्हाला रिबॉन्डिंग करावी लागते, रिफ्रेश करावं लागतं ते. सो काय होतं की आपले केस इथून वाढतात, राईट. आता मी इथनं स्मूथनिंग केली, इथून पूर्ण खालपर्यंत स्मूथनिंग केली आहे. बट मग माझे केस इथनं वाढायला लागले. आता तुमचे केस इतके वाढले तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. जोपर्यंत तुमचे केस इतके, या काना इतके वाढत नाही, जोपर्यंत त्यांची जी आयन आहे ती बसत नाही, सो तेवढी लेंथ तुम्हाला वाढवू द्यायची असते. आणि त्याला ऑलमोस्ट 6 मंथ्स लागतात. सो एव्हरी 6 मंथ्स मग तुम्हाला हा इतका पॅच परत स्मूथनिंग करावी लागते. सो त्याच्यासाठी परत पैसे द्यावे लागतात, ते फ्री नाही होत. तर तुम्हाला एव्हरी 6 मंथ्स मध्ये स्मूथनिंग करावी लागते. आणि तो एक तोटा आहे. म्हणजे आता बघा, हे तर होणारच होतं, हे तर प्रत्येकाला माहितीच असतं की आपले केस वाढणार आहे आणि ते जन्मभर काय तसे राहणार नाही आहे. बट
तुम्ही आधीच इतके मोठे पैसे वाया घालवले आहेत आणि परत आता तुम्हाला 6 मंथ नंतर ऑलमोस्ट तेवढेच पैसे द्यावे लागतील. सो आय थिंक दिस इज नॉट अ गुड थिंग. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकता, बट माझ्या मते आय डोंट थिंक की हे वर्थ आहे. 4 नंबरचा तोटा ह्याच जो मी आता बोलली तेच आहे, की तुम्ही एका सर्टन लेंथ पर्यंत केस वाढू दिल्याशिवाय तुम्ही रिबॉन्डिंग करू शकत नाही. बिकॉज त्यांची जी आयर्न असते, जी स्ट्रेटनिंगची जी त्यांची आयर्न असते ती बसत नाही. त्यांचं ते टूल बसत नाही असं ते बोलतात आणि त्याच्यामुळे मग ते करत नाही. जोपर्यंत ते तुम्हाला सांगतात, की इतकी लेंथ होऊ द्या त्याच्यानंतरच आपण तुमची रिबॉन्डिंग करू शकतो. सो तोपर्यंत तुम्हाला तुमचे ते असे 2 टाइपचे केस घेऊन तुम्हाला फिरावं लागतं आणि खूप जास्त वियर्ड दिसतं. ते खूप जास्त वियर्ड दिसतं. आणि मग नंतर आपण जी गोष्टीपासून बचाव करण्यासाठी आपण स्मूथनिंग केली आहे, म्हणजे रोज-रोज हीट न यूज करणे, ठीक आहे? ती गोष्ट आपल्याला करावी लागते बिकॉज आपले खालचे केस तर स्ट्रेट आहे आणि वरचे आपण हे असे कर्ली सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे मी तर असंच करायची, की मी ऑलमोस्ट एव्हरी डे किंवा 2 दिवसांच्या नंतर हे इथून ते इथपर्यंत हा पॅच स्ट्रेट करायची. त्याने माझे केस आणखी जास्त डॅमेज झाले आणि यार तुम्ही बघा म्हणजे मी रोज हीट न यूज करण्यापासून वाचण्यासाठी मी स्मूथनिंग केली आणि नंतर 2-3 महिन्यानंतर मला परत तेच करावं लागत आहे. सो म्हणजे हे केमिकलनी माझे केस खराब तर झालेच आहे. आता मला परत रोज हीट यूज करावं लागतंय. आधी तरी मी हफ्त्यातून 1 वेळा यूज करायची हीट, बट आता मला ऑलमोस्ट एव्हरी डे हीट यूज करावी लागायची बिकॉज हे बघा हे इतके वायर स्ट्रेट केसला हे मॅच करणं इम्पॉर्टंट होतं बिकॉज मग ते 2 टेक्स्चरचे केस दिसतात, 2 टाइपचे केस दिसतात. सो ते चांगलं नाही दिसत आणि मग तुम्ही ऑफिसमध्ये जाता, बाहेर जाता, तर ते खूप वियर्ड दिसतं आणि प्रेझेंटेबल तुम्हाला जर दिसायचं असेल तर तुम्हाला चांगले केस पण असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे 2 टाइपचे केस घेऊन नाही फिरू शकत कुठे. सो ते खूप जास्त मी तेव्हा तर बापरे! मी एकदम अलगच झोनमध्ये गेली होती. मला इतकं इरिटेट व्हायचं, बट काही ऑप्शन नव्हतं. केस वाढू द्यायचे होते. सो मग मी करत होती. आता मी विचार करते की जेवढा डॅमेज होतो होऊन जाऊ दे, बट बघू आता काय करू तर करू. सो हा एक खूप मोठा ड्रॉबॅक, खूप मोठा तोटा आहे या हेअर स्मूथनिंगचा. तोटा नंबर 5, ते केमिकल्स जे यूज करतात तुमचे हे स्मूथनिंग करण्यासाठी, त्यांनी तुमचे केस परमनंटली सुद्धा डॅमेज होऊ शकतात. डॅमेज ॲज इन तुमचे केस एकदम ड्राय होऊ शकतात, एकदम फ्रिझी होऊ शकतात. म्हणजे ती जी रिबॉन्डिंग नाही, जी स्मूथनिंग आहे ती गेल्यानंतर, ती तुटल्यानंतर तुमचे केस तुम्ही जर बघितले तर खूप जास्त ड्राय, म्हणजे मी नोटीस केलंय की माझे केस आता खूप जास्त ड्राय दिसायला लागले आहेत. जेव्हा मी स्मूथनिंग केली होती त्याच्यानंतर पासून ते खूप जास्त ड्राय व्हायला लागले आहेत. म्हणजे जे न्यू केस माझे येतायत ते. आणि तुम्ही फील करू शकता की ते केमिकल किती जास्त हार्मफुल आहे बिकॉज जेव्हा ते तुमच्या केसांवरती अप्लाय करतात ना, माझे डोळे, माझं नाक इतकं जळजळ करत होतं, माझं पूर्ण फेस, माझे डोळे तर मी उघडूच शकत नव्हती आणि इतका घाण वास येत होता त्या केमिकलचा आणि तिथे मी अशी पूर्ण रिथिंक करत होती की मी हा गलत तर डिसिजन घेतला नाही आहे ना हे स्मूथनिंग करण्याचा बिकॉज ते केमिकल्सचा तो वास आणि त्याचा जो इफेक्ट होता माझ्या डोळ्यांवरती तो बघून मी एकदम घाबरली होती आणि तसंच काहीसं झालं. माझे केस एकदम ड्राय आणि असे डॅमेज झाले. बट ठीक आहे आता मी रिकव्हर करत आहे. मी त्याला पुन्हा हेल्दी करायचं ट्राय करत आहे. बट हा तर एक तोटाच आहे ना दोस्तो. म्हणजे तुम्ही केमिकल जर यूज करणार तर त्यांनी खराब होणारच आहे. तुम्ही काहीही करा, काही पर्सेंटमध्ये, काही प्रमाणात तर तुमचे केस खराब होणारच आहे. मग तुम्ही कितीही त्याच्यासाठी ट्राय करा, की तुम्ही चांगली काळजी घ्या, हे करा, ते करा. खराब तो होने ही वाले हैं अगर तुम केमिकल्स लगाने वाले हो तुम्हारे बालों पे तो. तोटा नंबर 6 आणि लास्ट आहे, की तुमचे जे केस आहेत स्मूथनिंग केल्यावर स्ट्रेट तर होतात, बट ते स्ट्रेट म्हणजे एकदम वायर स्ट्रेट केस होतात. एकदम एकदम असे असे फ्लॅट एकदम आणि तुमच्या केसांमध्ये 1% सुद्धा व्हॉल्यूम राहत नाही. व्हॉल्यूम तर बिलकुल राहत नाही केसांमध्ये आणि मी अशी गर्ल आहे, की मला स्ट्रेट जरी केस असले ना, तरी त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पाहिजे. सो जर तुम्हाला ब्लो ड्राईड केसांचा जो इफेक्ट आहे तो आवडत असेल, तर आय डोंट थिंक सो की तुम्ही स्मूथनिंग करायला पाहिजे बिकॉज त्याच्यामध्ये ब्लो ड्रायवाला इफेक्ट नाही येत. त्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रेट इफेक्ट येतो आणि तो वायरवाला स्ट्रेट. नकली नाही दिसत तुमचे केस, बट ते एकदम वायर स्ट्रेट केस दिसतात आणि ते माझ्या फेसवर तरी चांगले नाही दिसत असं मला वाटतं आणि मला पर्सनली आवडत पण नाही ते. कारण की मला थोडेसे असे व्हॉल्यूमवाले केस आवडतात, बट ते स्मूथनिंगमध्ये नाही मिळत आणि तो माझ्या मते एक ड्रॉबॅक, एक तोटा आहे त्याचा. सो येस,
दिस इज इट. हे सगळे फायदे आणि तोटे मला तुम्हाला सांगायचे होते हेअर स्मूथनिंगचे, बिकॉज मी स्वतः केलेले आहे आणि या सगळ्या फायदे आणि तोट्यावरून मी आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून मी असा एक डिसिजन घेतलाय की मी यापुढे माझ्या लाईफमध्ये कधीच स्मूथनिंग करणार नाही आणि स्ट्रेटनिंग पण नाही करणार. हा, बिकॉज हे बघा, आता तर मी माझे जे नॅचरल केस आहेत कर्ली वेवी त्यालाच मी चांगलं ठेवायचं ट्राय करते. बट जर मला एखाद्या वेळेस स्ट्रेट केस पाहिजे असतील तर मग तुम्ही करा, हीट यूज करा. एखाद्या वेळेस चांगलं हीट प्रोटेक्टंट यूज करा आणि मग नंतर हीट यूज करा. रोज रोज तुम्ही प्लीज स्ट्रेट करू नका. आणि माझ्या मते जर माझं ऐकाल तर प्लीज स्मूथनिंग करू नका, कारण की त्यांनी नंतर जे आफ्टर इफेक्ट्स आहेत ना स्मूथनिंगचे ते बिलकुल चांगले नाही आहे. काही महिने, एखादा महिना तुम्हाला आवडेल, बट नंतर खूप जास्त वर्स्ट हालत होऊन जाते तुमच्या केसांची. सो येस, हाच होता माझा टेक, माझा थॉट, माझे थॉट्स काही या स्मूथनिंग वरचे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. आणि येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. मला तुम्हाला हे सांगायचंच होतं खूप दिवसांपासनं, कारण की मी फसली नाही, म्हणजे मी गलती केली, बट माझ्यासारखी प्लीज कोणीच गलती करू नका, स्मूथनिंग करू नका. अँड येस, आय होप तुम्हाला यांनी काही फायदा झाला असेल, यांनी काही हेल्प झाली असेल, थोडी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जर तुम्हाला असे आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार. अँड येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.